नमस्कार. गोदागिरी फार्ममध्ये आपलं स्वागत. गोदागिरी फार्मच्या मधमाशी पालन विभागामध्ये आज माझ्याकडे एक स्टिंगलेस पेटी चेक करण्यासाठी आली होती. तर या स्टिंगलेस पेटी पूर्णपणे खराब झाली आहे, आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतं आहे. तर खराब होण्याची कारणंसुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर या स्टिंगलेस पेटी बनवताना ही प्लायवूडपासून बनवली बघा. पूर्ण पेटी ही प्लायवूडने बनवली आहे आणि या प्लायवूडला बाहेरून कोणत्याही प्रकारचा कलर किंवा पावसापासून वाचवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं कोटिंग त्याला नसल्यामुळं या पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये प्लायवूड असल्यामुळं त्याची आर्द्रता त्या प्लायवूडने आपल्या वातावरणातली आर्द्रता शोषून घेतली आणि तुम्हाला माहिती आहे जिथं आर्द्रता जाते तिथं बुरशी ही येतेच. तसंच झालं या पेटीमध्ये. आर्द्रता शोषल्यामुळे आतमध्ये या पूर्ण पेटीला बुरशीने अटॅक केला आहे बघा. तर बुरशीने सर्वात प्रथम मधावर अटॅक केला, मधानंतर पोलनवर, आणि पोलन खाऊन झाल्यानंतर खराब केल्यानंतर त्या स्टिंगलेस पेटीचा जो ब्रूड आहे म्हणजे अंड्या आळी कोश जे आहेत त्याच्यावर त्या बुरशीने अटॅक केला. त्यामुळं साहजिकच या पेटीतल्या माश्या जर जिवंत असतील तर त्या ह्या पेटी राणीमाशीसह पेटी सोडून दुसरीकडे त्यांनी कुठंतरी अधिवास केला असेल. त्यामुळं मधमाशी पालनामध्ये शास्त्रीयदृष्ट्या जे लाकूड वापरायला सांगितले स्टिंगलेस माशीच्या बद्दल कंपल्सरी 1 इंच जाडीचे सागाचे लाकूड हे वापरले पाहिजे. त्यामुळं काय होतं की पाऊस पाणी जरी लागलं तरी सागाच्या सागाच्या त्या लाकडामुळं आतमध्ये आर्द्रता जात नाही आणि आपली पेटी सुरक्षित राहते. त्यामुळं सागाच्या लाकडापासूनच आपण पेट्या या बनवल्या पाहिजे. धन्यवाद.